धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत असतानाच त्यांनी गुरुवारी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली। यानंतर नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे दिसून आले। या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपाबद्दल भाष्य केले। भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं नामदेव शास्त्री यांनी सांगितलं। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेची बाजू घेतल्याने वाद निर्माण झाला। या वादावर आता महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी हत्येचं समर्थन केलेलं नाही। वारकरी संप्रदाय हत्येचं समर्थन करतो हे समजणे म्हणजे बुद्धीचं लहानपण आहे। भगवानगड हत्येचं समर्थन करतो असं समजणाऱ्यांना मी दुर्बुद्धी समजतो असं नामदेव शास्त्री म्हणाले। मुख्यमंत्री आणि बाकीच्यांनी सांगितलं आहे जो दोषी आहे त्याला फासावर चढवलं जाईल। तो न्याय व्यवस्थेचा रोल आहे। मी लहानपणापासून धनंजयला पाहिलं आहे। तो हत्या करू शकत नाही। त्याचं मनोबल वाढवणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे। त्याला पाठिंबा देणं हा विषय वेगळा। हत्येचं समर्थन करणार नाही असं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी केलं आहे। मनोवृत्ती म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका असा माझ्या बोलण्याचा अर्थ होता। ज्ञानेश्वरी समजणे एवढे सोपे नाही। ती का समजत नाही ते मला आज समजले। मी हत्येचं समर्थन केलेलं नाही। जो वैष्णव शाकाहारी आहे तो हत्येचं समर्थन कसं करू शकतो हा अर्थ काढणं कोणत्या बुद्धीचं लक्षण आहे मला समजत नाही, अशी प्रतिक्रिया नामदेव शास्त्री यांनी दिली।